नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज वाल्मिक कराडने सरेंडर केलेला आहे त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। गेल्या 19 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराडचं सीआयडी समोर आत्मसमर्पण। आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे। केज न्यायालयात आज सुनावणी होणार। पुण्यात सीआयडी समोर वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। माझ्या विरोधात खंडणीची खोटी तक्रार, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना लवकर शिक्षा द्यावी। राजकीय हेतूने माझं नाव या प्रकरणासोबत जोडलं जात आहे। मी जर दोषी सिद्ध झालो तर न्यायालयात जी शिक्षा होईल ती मान्य असेल। वाल्मिक कराडचा अटकेपूर्वी रेकॉर्ड व्हिडिओमध्ये उल्लेख। भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येतील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, कोणालाही आम्ही सोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। फडणवीसांच्या तत्परतेनेच वाल्मिक कराड पोलिसांना शरण। मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यात येईल। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे। वाल्मिक कराडला अटक करायला इतके दिवस लावले, आता बाकीचे आरोपी कधी अटकेत येणार? वडिलांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला अटक करून कारवाई करा। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा। आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण जाण्यासाठी निरोप आला का? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तर वाल्मिकवर मोका लावण्याची ही मागणी। आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे। वाल्मिक कराड शरण येणं हे पोलिसांचं मोठं अपयश। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा वाल्मिक कराडची चौकशी करा। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। सरकारने आरोपींना पाठीशी घालू नये। आरोपीला साथ देणारे मंत्री सरकारसोबत चहापाणी करतात। आरोपींना पाठबळ देणारे मंत्री आमदारही जेलमध्ये गेले पाहिजे। मदत करणाऱ्यांना 6 आरोपी करा। मनोज रांगेंची मागणी। कोणी पाठबळ देणार आहेत? मंत्री असतील, कोणी आमदार खासदार असतील, कोण सरकारमधले असतील, ते सुद्धा 6 आरोपी 302 मध्ये झालेच। काल मुंडे आणि फडणवीस यांची चर्चा झाली आणि कराड आज शरण आला, याचा अर्थ काय? भास्कर जाधवांकडून संशय व्यक्त। तर वाल्मिक कराडला शरण जाण्याची वेळ का आली? त्याला आधीच अटक करायला हवी होती। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते।